लास्ट लेक्चरमध्ये आपण इटरेटिंग ॲरेज कशा पद्धतीने तुम्ही इटरेट करू शकतात ॲरेजवरती, ॲरेजला जॉईन कशा पद्धतीने करू शकतात आणि स्प्लिट कशा पद्धतीने करू शकतात त्याचे मेथड्स तुमच्या समोर मांडले होते. सो इटरेटिंग ॲरेजमध्ये काम काय होतं, तुमच्या लूप कन्सेप्टला इम्प्लिमेंट करायचं ॲरेवरती. लूप कन्सेप्टला काय करायचं, इम्प्लिमेंट करायचं आपल्या ॲरेवरती तुम्ही लूप कशा पद्धतीने वॉक करू शकता, लूपचा यूज करून कसं तुम्ही प्रत्येक डेटावरती काही ना काहीतरी ऑपरेशन्स परफॉर्म करू शकता ते आपण बघितलं होतं कालच्या लेक्चरमध्ये. सो त्याच कन्सेप्टला आपण म्हणतो इटरेटिंग ॲरेज. सो त्याच्यामध्ये मी तुम्हाला व्हेरियस मेथड्स एक्सप्लेन केले होते. इटरेटिंग ॲरेजमध्ये पण कोणकोणते मेथड्सचा यूज करून तुम्ही लूपला एक्सप्लोर करू शकतात, लूपचा यूज करून तुम्ही ॲरेजला कसं एक्सप्लोर करू शकता ते तुम्हाला दाखवलं होतं. सो 1D ॲरे, 2D ॲरे आणि 3D ॲरे क्रिएट केलं होतं, त्याच्यावरती तुम्हाला वेगवेगळे ऑपरेशन्स परफॉर्म करून दाखवले होते. सेम नॉर्मल जर का तुम्ही लूपला डायरेक्टली ॲरेवरती इम्प्लिमेंट करताय विदाउट युझिंग एनी मेथड, म्हणजे की लूप हे जे इटरेटिंग ॲरेजचे मेथड आहे त्यांचं यूज नाही केलं आणि डायरेक्टली लूपला तुम्ही इम्प्लिमेंट करताय तुमच्या ॲरेवरती, सो त्या केसमध्ये काय होणार आहे, सो त्या केसमध्ये 1D ॲरेला सिंगल फॉर लूपची गरज आहे. 2D ॲरेला तुम्हाला 2 फॉर लूप त्याच्यावरती चालवावं लागणार आहे. एक तुमच्या रोला हँडल करणार आणि दुसरं तुमच्यासाठी त्या रोच्या आतमधल्या डेटाला हँडल करणार. आणि 3D ॲरेसाठी तुम्हाला 3 ॲरेजची क्रिएट गरज पडणार आहे. सो 3 लूपचं गरज पडणार आहे. पहिलं लूप तुमच्या लेयर्सला हँडल करणार, सेकंड लूप तुमच्या त्या लेयर्सच्या आतमधल्या जो 2D मॅट्रिक्स आहे त्याच्या आतमधल्या रोला पॉईंट आउट करणार आणि थर्ड लूप तुमचं त्या रोच्या आतमधल्या डेटाला पॉईंट आउट करणार. सो काही अशा पद्धतीने आपण डेटा बघितलं होतं 1D, 2D आणि 3D ॲरेवरती लूप चालू. त्याच्यानंतर तुम्हाला मेथड्स दिले होते एन डायमेन्शनल इटरेशन मेथड. याच्यामध्ये तुम्हाला सिंगल लूपची गरज आहे आणि हा जो एन डायमेन्शनल इटरेशन मेथड आहे जेव्हा तो लूपमध्ये अप्लाय केला जाईल, लूपसोबत त्याला जोडलं जाईल, सो त्या केसमध्ये तो किती डेप्थ ॲरे असो, कोणताही ॲरे असो, किती डायमेन्शनचा ॲरे असो, तो त्याच्या आतमध्येच जाऊन प्रत्येक डेटावरती तुमचं ऑपरेशन परफॉर्म करू. तसंच आहे एन डायमेन्शनल इन्युमरेट ॲरे म्हणून एक होता. एन डायमेन्शनल इन्युमरेट तुमच्यासाठी इंडेक्स नंबर आणि डेटाला दोघांसोबत काय करणार, इटरेशन परफॉर्म करणार. त्याच्यानंतर काही जॉईनिंग ॲरेचे तुम्हाला मेथड्स दाखवले. कन्कॅटिनेट, 2 ॲरेजला जॉईन करणार. वर्टिकल स्टॅक, वर्टिकली तुमचा जो डेटा आहे टॉप टू बॉटममध्ये तुमचं ॲरे जॉईन केलं जाईल. एका टॉप टू बॉटमचा अर्थ काय, एका ॲरेच्या बॉटमला त्याचं सेकंड ॲरे तुमचं प्लेस केलं जाईल. हॉरिझॉन्टल स्टॅक, कॉलम वाईज तुमचा डेटाला पुट करणार. डेप्थ स्टॅक आणि एनपी डॉट स्टॅक आणि वर्टिकल स्टॅक डिफरन्स एकच आहे, फक्त इथं तुम्ही ॲक्सेस वाईज तुम्ही डेटाला हे करू शकतात आणि इथं डायरेक्टली एकच बाय डिफॉल्ट असतो, टॉपच्या जो पण टॉप ॲरे असेल त्याच्या बॉटमला दुसरा ॲरे प्लेस करेल. मग होतं स्प्लिटिंग ॲरेचा कन्सेप्ट. स्प्लिटिंग ॲरेमध्ये तुम्हाला स्प्लिट कसा करायचा ॲरे ते तुम्हाला दाखवलं होतं. एक ॲरे असणार त्याला आपण नंबर ऑफ याच्यामध्ये स्प्लिट करणार, नंबर ऑफ पार्ट्समध्ये त्याला स्प्लिट करणार. सगळ्या स्प्लिट मेथडचं एकच बेसिक सिंटॅक्स आहे. ॲरेचं नाव पास करायचं आणि किती ॲरेमध्ये तुम्हाला डिवाइड करायचं त्याचा काउंट इथं पास करायचा. तो सिम्पल तेवढ्या ॲरेमध्ये तुमचा डेटा स्प्लिट करायचा. जर का व्हॅलिड काउंट असेल, इक्वल नंबर ऑफ डिस्ट्रीब्युशन होणार असेल तर सिम्पल तुमचं ॲरे डिस्ट्रीब्यूट होईल आणि जर का व्हॅलिड काउंट नसेल ॲरेचं सो त्या केसमध्ये तुम्हाला एरर फेस करावा लागेल. सो वर्टिकली स्प्लिट पण पॉसिबल आहे. वर्टिकल स्प्लिटमध्ये तुम्ही इथं चेक करू शकता, रो वाईज तुमचा जो डेटा असतो त्याला सॉर्ट केला गेलेला आहे. वर्टिकली रो वाईज तुमचा जो डेटा असतो त्याला आपण काय केलेलं आहे, स्प्लिट केलेलं आहे. हॉरिझॉन्टलमध्ये कॉलम वाईज तुमचा जो डेटा असतो त्याला आपण स्प्लिट केलेलं आहे. कॉलम वाईज डेटाला काय केलेलं आहे, आपण स्प्लिट केलेलं आहे. डेप्थ स्लॅबमध्ये बेसिकली तुम्ही बघू शकता आपण 3D ॲरेला आपण काय करतो, इथं स्प्लिटिंग करतो. 3D ॲरेमध्ये आपण डेटाला काय करणार आहे, स्प्लिट करणार आहे. सो बेसिकली 3D ॲरे आपण इथं क्रिएट केलं होतं आणि त्याला आपण कशा पद्धतीने स्प्लिट करू शकतो ते तुम्हाला इथं शो केलं होतं. सो अशा पद्धतीने तुम्ही डेप्थ स्प्लिटमध्ये जात असेल तर 2D घ्या, 3D ॲरे घ्या, त्याच्यामध्ये तुम्हाला इझिली लक्षात येईल की कशा पद्धतीने आपण डेटाचं स्प्लिटिंग होणार. 3D ॲरे जर का स्प्लिट करायला गेला तर सगळ्यात पहिले एकच पॉईंट, 3च पॉईंट आहे त्याच्यामध्ये. जो ॲरे स्प्लिट होईल, जो जेवढ्या ॲरेमध्ये स्प्लिट करणार, सपोज तुम्ही 2 ॲरेजमध्ये आपण इथं काय दिलं होतं, त्याला स्प्लिटिंग दिलं होतं. सो 2 3D ॲरे इथं क्रिएट होतील. सगळ्यात पहिले तर 2 3D ॲरे तो क्रिएट करणार. प्रत्येक याच्यामध्ये 2 लेयर्स असतील, प्रत्येक ॲरेमध्ये 2 लेयर्स असतील. 2 ॲरे आहे तर प्रत्येक ॲरेमध्ये 2 लेयर्स असतील, 3 रोज असतील आणि कॉलम्सला तो डिवाइड करणार. त्या ॲरेमध्ये एक इंडिव्हिज्युअल ॲरेमध्ये कॉलम्स तुमचे डिवाइड केले जातील. सो प्रत्येक ॲरेमध्ये 2 लेयर्स फिक्स आहे, प्रत्येक ॲरेमध्ये 3 रोज फिक्स आहे. फक्त कॉलमचं डिवायडेशन त्या ॲरेमध्ये तुम्हाला बघायला भेटणार. सो हा ऑब्झर्वेशन करा डेप्थ स्लिपमध्ये कसं
2, 3 आणि 4 ही जी आपली रेंज होती, रिशेपिंग होती, कसं त्या पद्धतीने एक्झाम्पल तुम्हाला दाखवलं होतं आणि कसं तुमचं स्प्लिटिंग 3D ॲरेचं 2 वेगवेगळ्या ॲरेजमध्ये ते झालं. डेटा एवढंच आहे, 0 पासून ते 23, 24च डेटा आहे, पण ते 24 डेटा 12 डेटा 2 ॲरेमध्ये कसं डिवाइड झालेलं आहे ते समजून घ्या. 3D ॲरेचा कन्सेप्ट यूज करून 3D ॲरेला डेप्थ स्प्लिटमध्ये कसं आपण कन्वर्जन करतोय, कसं स्प्लिट करतोय त्याला अंडरस्टँड करा. आजचा आपला आता टॉपिक आहे, आता आपण मॅथमॅटिकल फंक्शन्सकडे मूव ऑन करतोय. मॅथमॅटिकल फंक्शन्स असतील, स्टॅटिस्टिकल फंक्शन्स असतील, जे की आपल्याला डेटा सेटवरती आपल्याला अप्लाय करण्यामध्ये हेल्प करणार आहे. सो त्या कन्सेप्ट्सला आपण काय करू, ते सगळ्या फंक्शन्सला आपण अंडरस्टँड करू. एकदा की ते फंक्शन्स आपल्याला अंडरस्टँड झाले की मग आपण त्याच्या मागचं मॅथमॅटिक्स आणि स्टॅटिस्टिक्स समजू की डेटा सेटवरती मॅथमॅटिक्स आणि स्टॅटिस्टिक्सची काय गरज पडते. जेव्हा पण अनक्लीन डेटा सेट आपल्या हातामध्ये येईल डेटा सायन्समध्ये, जेव्हा पण अनक्लीन डेटा सेट आपल्याकडे येईल, सो त्या अनक्लीन डेटा सेटला आपल्याला क्लीन करण्याची गरज आहे, त्याच्यावरती व्हेरियस ऑपरेशन्स परफॉर्म करण्याची गरज पडते. सो ते क्लिनिंग ऑपरेशन्स आपण कशा पद्धतीने परफॉर्म करू, सो त्याचे तर स्टेप्स आपण समजूच. सो पण ते स्टेप्समध्ये तुम्हाला जे फंक्शन्स यूज करायचे, जे मॅथमॅटिक्सचं कन्सेप्ट यूज करून ते डेटा सेट क्लीन करायचं आहे, त्या डेटा सेटला अंडरस्टँड करायचं आहे स्टॅटिस्टिक्सला कन्सेप्ट यूज करून. सो ते सगळे कन्सेप्टसाठी तुम्हाला इनबिल्ट फंक्शन्स आहेत. कोणताही मॅथमॅटिक्स, कोणताही स्टॅटिस्टिक्स इम्प्लिमेंट करा, त्याच्यासाठी इनबिल्ट पायथनमध्ये फंक्शन्स अवेलेबल आहे. सो ते सगळे फंक्शन्सचं आपण कसं राईट करायचं, त्याला कसं यूज करायचं ते स्टडी करून घेऊ. मॅथमॅटिकल फंक्शन्सला अंडरस्टँड करू. सो बेसिक मॅथमॅटिकल फंक्शन्सपासून आपण पहिले सुरुवातीला स्टार्ट करू आणि मग पुढं जाऊ आपण. ठीक आहे. बेसिक मॅथ्समध्ये काय काय फंक्शन्स आपण स्टडी करू शकतो. बेसिक मॅथ्स आपण जेव्हा स्टडी केलेलं आहे, सो त्या केसमध्ये काय काय आपण स्टडी करणार आहे, सो त्याला एकदा गो थ्रू करू. सगळ्यात पहिले आहे तुमच्यासाठी स्क्वेअर रूटचं फंक्शन आहे. ठीक आहे. स्क्वेअर रूटचं फंक्शन आहे. हा बेसिकली तुम्हाला स्क्वेअर रूट काढून देणार आहे कोणत्या पण नंबरचं. ठीक आहे. सो त्याच्यासाठी आपण एक ॲरे क्रिएट करू. स्क्वेअर रूटसाठी स्क्वेअरचेच नंबर घेऊ. कसं ॲप्लाय करणार आपण, सगळे जे फंक्शन्स असतात, काही मेथड्स असतील, ते सगळे आपले सेम असतात नंपाईमध्ये सगळे फंक्शन्स आणि मेथड्स रिटर्न आहे. सो त्या केसमध्ये आपल्याला डायरेक्टली फक्त त्या नंपाईला यूज करायचं आहे. RT नावाचं आपल्याकडं फंक्शन आहे. काही अशा पद्धतीने तुम्ही त्याला राईट करणार आहे आणि त्याच्या आतमध्ये फक्त 2 ब्रॅकेटच्या आतमध्ये तो ॲरे तुम्हाला सिंपल पास करायचा आणि तुम्हाला इथं त्याचा आउटपुट बघायला लागेल. काय अशा पद्धतीने स्क्वेअर रूट काय करणार, बेसिकली कोणत्या पण नंबरचं जर का तुम्हाला स्क्वेअर रूट फाइंड आउट करायचं असेल तर डायरेक्ट आपल्याकडे फंक्शन अवेलेबल आहे, त्याचं यूज करून आपण त्याचं स्क्वेअर रूट काढून घेणार. सो तुम्ही तुमच्याकडे इंटिजर असतील, फ्लोटिंग पॉईंट नंबर्स असतील, कोणते पण नंबर्स असो त्याला तुम्ही कन्वर्ट करून घेऊ शकता इझिली. प्लस तुम्हाला डेटा टाईप चेंज करायचं तर डी टाईपचं यूज करून तुम्ही त्याचं डेटा टाईप पण चेंज करून घेऊ शकता. बाय डिफॉल्ट तो फ्लोटमध्ये आपल्याला काय करतोय, आन्सर्स प्रोव्हाइड करतोय. सेम रिव्हर्स आपण जाऊ शकतो, स्क्वेअर आपण करू शकतो. जर का आपल्याला एखाद्या याचं स्क्वेअर करायचं आहे, सो त्याच्यासाठी पण आपल्याकडे आहे. किंवा आपण वरच्याच ॲरेला घेऊ, त्यांचा डायरेक्ट आपण स्क्वेअर कॅल्क्युलेट करू. काय अशा पद्धतीने स्क्वेअर नावाचं फंक्शन आहे, त्याला तुम्ही यूज करू शकता.
सगळं बेसिक मॅथमॅटिक्स तुम्हाला फक्त शो करतोय. कसं यूज करणार, मॅथमॅटिक्सच्या कन्सेप्टमध्ये तुम्हाला प्रत्येक गोष्ट शो करणार. फक्त फंक्शन्स अंडरस्टँड करा, कारण तिथं फंक्शन्स तुम्हाला सांगणार नाही, डायरेक्ट इम्प्लिमेंट करू आपण मॅथमॅटिक्समध्ये. सगळे मॅथमॅटिक्सचे फंक्शन्स फक्त तुमच्यासमोर लिस्ट आउट करून ठेवतो. ठीक आहे. तसंच आपल्याकडे आहे एक एक्सपोनंटचं. किती वेळ अजून तर चालू केलं आता जस्ट चालू केलं आहे का? जॉब डिस्क्रिप्शन तर सगळं चॅनल विचारून सगळं क्वेश्चन आन्सर की वगैरे काढली आहे. काय काय विषय होते काय काय सगळं ओळख. पायथन मशीन लर्निंग कम्प्युटर डिझायनिंग लर्निंग NLP मेंटेनर असेल सगळं मशीन लर्निंग अल्गोरिदम्स ट्रान्सफॉर्मर बोलवा. अजून किती वेळ? 1 तास. त्याच्यानंतर फ्रीज आहे ना. बरं ठीक आहे, वरती बसून आता आहे पुढचं फंक्शन आपल्याकडं लॉगॅरिथमिक फंक्शन आहे. एखाद्या नंबरचं जर का आपल्याला लॉग काढायचं असेल विथ रिस्पेक्ट टू बेस 10 मध्ये, सो त्या केसमध्ये आपण लॉग 10चा यूज करणार आहे. ठीक आहे. त्याचं सिम्पल सिंटॅक्स असेल, सगळ्यात पहिले तर ॲरेला आपण क्रिएट करू. विथ बेस 10 जर का फक्त तुम्हाला लॉगॅरिथम काढायचं असेल तर तुम्ही लॉग 10चं तुम्ही यूज करणार आहे. म्हणजे की कोणते नंबर्स असतील जे की एंडिंग त्यांची 0ने होणार आहे, फक्त 0 एंडिंग नंबर्समध्ये. काही अशा पद्धतीने ज्यांचं बेस 10 असेल त्या नंबरचं तुम्ही काय करू शकता, लॉग 10 मध्ये यूज करू शकता.
नेक्स्ट आहे ॲब्सोल्यूट व्हॅल्यू. तुम्ही ॲब्सोल्यूट फंक्शनचा यूज करून एखाद्या डेटाला पॉझिटिव्ह व्हॅल्यूमध्ये काय करू शकता, कन्वर्ट करून तुम्ही घेऊ शकता. एखाद्या डेटाला निगेटिव्ह व्हॅल्यूजला जर का पॉझिटिव्ह व्हॅल्यूजमध्ये तुम्हाला कन्वर्ट करायचं असेल सो त्या केसमध्ये तुम्ही ABS फंक्शनला यूज करता, त्याला की ॲब्सोल्यूट फंक्शन म्हणून आपण म्हणतो. ठीक आहे. सिम्पल जर का निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह तुम्हाला जायचं असेल सो त्या केसमध्ये तुम्ही ABS फंक्शनला यूज करू शकता. ठीक आहे. एक आहे आपल्याकडं सिलिंग फंक्शन, जे की तुम्हाला SQL मध्ये पण शो केलं होतं. सेम त्या फंक्शनला पण आपण यूज करू शकतो. काय करणार, तो बेसिकली राऊंड अप करणार तुमच्या व्हॅल्यूला आणि नियरेस्ट इंटिजरपर्यंत घेऊन जाणार. कोणता पण डेटा असो तुमचं, नियरेस्ट इंटिजरपर्यंत तो काय करणार, त्याला घेऊन जाणार. राऊंड अप करून फक्त तो डेटा लोएस्टमध्ये कन्वर्ट नाही करणार, तो डेटा हायेस्ट फॉर्मॅटमध्ये तुमचा काय करून टाकणार आहे, कन्वर्ट करून देणार आहे. सील फंक्शन तुमच्यासाठी नियरेस्ट इंटिजरला काय करणार, राऊंड अप करणार. फक्त जो नियरेस्ट इंटिजर तो चूज करणार आहे तो एक नंबर हायेस्ट चूज करणार आहे. म्हणजे जसं की 6.2 असेल तर त्याच्यासाठी नियरेस्ट इंटिजर तो 6 नाही घेणार, तो 7मध्ये त्याला राऊंड ऑफ करणार. तो त्याला 7मध्ये काय करणार, राऊंड ऑफ करणार. हे अशा पद्धतीने 6.2ला त्यांनी 7 केलं आहे, 5.2ला त्यांनी 6 केलं आणि 8.3ला त्यांनी 9मध्ये घेऊन गेलं. तसंच आहे आपल्याकडे फ्लोट फंक्शन आहे. फ्लोट फंक्शन हा बेसिकली लोएस्ट ह्याच्यामध्ये तुमचं राऊंड ऑफ करणार. जसं की सील तुमचा हायेस्ट नंबरला चूज करतोय राऊंडिंगमध्ये, सो फ्लोट तुमचं लोएस्टमध्ये तुम्हाला घेऊन जाणार. सेम ॲरे आहे 6.2, 5.2, 8.3. सिलिंगने त्याला हायेस्टमध्ये राऊंड ऑफ केलं आहे आणि फ्लोरने त्याला लोएस्टमध्ये राऊंड ऑफ केलं आहे. फ्लोरलाच तुमच्याकडे अपोजिट आहे. राऊंड म्हणून राऊंड नियरेस्टकडे घेऊन जाणार. सपोज याला मी 6 केलं, 8.6 केलं, इथं बघू शकता तुम्ही राऊंडनी त्याला 9मध्ये घेऊन गेलेलं आहे. सो बेसिकली जेव्हा 8.1 पासून ते 5 पर्यंत जर का तुमचा डेटा असेल, 8 पासून ते 1 पासून ते 5 पर्यंत तुमचा डेटा असेल तर तो 8ला चूज करणार. आणि जर का 8.6 तुमचा नंबर गेला, म्हणजे की 0.6 पासून ते पुढं जर का तुमचे नंबर्स गेले तर तो बेसिकली पुढचं हायेस्ट नंबर त्याला राऊंड ऑफ करायला गेला. ही रेंज असते आपली बेसिक मॅथमॅटिक्समध्ये की 0.1 पासून ते 5 पर्यंत जर का तुम्हाला राऊंडिंग करायची आहे सो त्याचं
नियरेस्ट त्याला एक लोवेस्टमध्ये कन्वर्ट करणार, म्हणजे तो हाय जो तोच नंबर त्याला राऊंड ऑफमध्ये करणार. आणि जर का 0.6 ते स्केल पुढं गेली आपली, सो त्या केसमध्ये त्याच्यापेक्षा जो हायेस्ट नंबर असेल त्याला तो घेणार, आणि 1पेक्षा हायेस्ट कोणतं आहे स्वतः 9मध्ये तो त्याला कन्वर्ट करणार. पुढचे आपले आता फंक्शन स्टडी करू. प्रिंट एक आहे सम फंक्शन. इझिली तुम्ही कोणत्या पण याचं सम कॅल्क्युलेट करू शकता. किती मोठा तुमचा डेटा असो, सगळ्या ॲरेमध्ये पुट झाला की त्याचं सम इझिली तुम्ही np.sum फंक्शनचं यूज करून कॅल्क्युलेट करू शकता. नेक्स्ट आहे np.mean. त्याचं पण तुम्ही यूज करणार. मीन म्हणजे तुमचं बेसिकली एव्हरेज कॅल्क्युलेट करून देणार आहे. तुमचं जेवढं डेटा असेल तिथं तुम्ही एव्हरेज कॅल्क्युलेट करणार आहे. मिसिंग फील्ड्सला जेव्हा पण आपण फिल करू तिथं आपण मीन कन्सेप्टला नक्की एक्सप्लोर करू. मिसिंग डेटाला फिल करण्यासाठी आपल्याकडे एक बेस्ट टेक्निक असेल मीन फंक्शन म्हणून. एव्हरेज कॅल्क्युलेट करणार तुमच्या सगळ्या डेटाचा.
एक आहे np.average म्हणून. एव्हरेज पण फंक्शन आहे आणि मीन पण फंक्शन आहे. फक्त डिफरन्स असं राहील की ह्याच्यामध्ये आपले इंटिजर डेटा आहे. ठीक आहे, याला आपण फ्लोटमध्ये पण पुट केलं अशा पद्धतीने. सो तुम्ही सेम आन्सर तुम्हाला बघायला भेटतील मीन आणि एव्हरेजमध्ये. बेसिकली तो तुम्हाला वेट्स कॅल्क्युलेट करून देईल तुम्हाला. एव्हरेज तुम्हाला सांगणार की किती इम्पॉर्टंट आहे तो डेटा असं आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला एक एक्झाम्पल देतो. equal to p dot array. एव्हरेज जर का समजायचं असेल तर बेस्ट एक्झाम्पल असं देऊ शकतो तुम्हाला. सपोज एखादा सब्जेक्ट आहे किंवा आपण असं समजू की हा जो 80 मार्क्स आहे हे तुमचे थेरॉटिकल मार्क्स आहे आणि जे 90 मार्क्स आहे ते तुमचे प्रॅक्टिकलचे मार्क्स आहे. ठीक आहे, आता मी काय करणार आहे, ह्यांना वेट्स असाइन करणार आहे. हे जे थेरॉटिकल मार्क्स होते ना आणि ह्यांना म्हणजे वेट्स कसे असाइन करायचे, कोणत्या पण ह्याला तुम्ही एक वेट्स असाइन करू शकता. जसं की मी सांगतोय की वेट्स देतोय मी, म्हणजे ह्यांना एक प्रायोरिटी देतोय की 80% तुमचा जो पार्ट असतो तो थेरॉटिकल पार्ट जास्त इम्पॉर्टंट आहे. हे तुम्हाला मार्क्स आलेले, हे तुम्हाला थेअरीमध्ये मार्क्स आले आणि हे तुम्हाला प्रॅक्टिकलमध्ये मार्क्स आले. आणि मी काय सांगतोय की तुमच्यासाठी थेरॉटिकल जो पार्ट आहे तो 80% इम्पॉर्टंट आहे आणि जो प्रॅक्टिकलचे जे मार्क्स आहे ते तुमच्यासाठी 20%च त्यांची प्रायोरिटी. मी वेट्स प्रोव्हाइड करतोय त्यांना एक. 80% तुमचं फोकस थेअरीमध्ये पाहिजे आणि 20% फोकस फक्त प्रॅक्टिकलमध्ये राहिलं तरी चालेल, कारण थेअरीचे मार्क्स जास्त इम्पॉर्टंट आहे प्रॅक्टिकलपेक्षा, अशी मी वेट्स इथं प्रोव्हाइड करतो. म्हणून प्रिंट करू शकतो मला np डॉट एव्हरेज. ठीक आहे, np डॉट एव्हरेज मार्क्सला पास करणार पहिल्यांदा. ठीक आहे,
आणि कॉमा करून देणार मी काय आहे आपल्याकडं वेट्स नावाचं पॅरामीटर आहे, म्हणजे एव्हरेजमध्येच वेट्स इक्वल टू करून मी हे जे वेट्स होते त्याला पास करतो. अशा पद्धतीने आता तुम्ही चेक करू शकता. नॉर्मली नुसतं जर का मी ह्याचा एव्हरेज काढलं तर त्यांनी मला मीन सारखंच दिलं 70.44. पहिल्यांदा एव्हरेज 70.44च दिला जेव्हा मी नुसतं एव्हरेज कॅल्क्युलेट केलं या ॲरेचं, या डेटाचं. पण जेव्हा मी त्यांना वेटिंग्स प्रोव्हाइड केले, म्हणजे मी काय ते जो डेटा मी ज्या डेटाचा मी एव्हरेज कॅल्क्युलेट करतोय त्याच्या आतमधल्या प्रत्येक डेटाला मी काहीतरी एक वेट दिले, अशी प्रायोरिटी ठरवतोय मी त्यांची, की हा जो डेटा आहे हा माझ्यासाठी 80% प्रायोरिटी ह्याची आणि 20%च इम्पॉर्टंट आहे हा डेटा माझ्यासाठी. म्हणजे मी एक इम्पॉर्टन्स रेट त्यांना प्रोव्हाइड करतो. हा मार्क्ससाठी माझ्यासाठी 80% इम्पॉर्टंट आहे आणि हे जे प्रॅक्टिकलचे मार्क्स होते हे माझ्यासाठी 20%च इम्पॉर्टंट आहे. सो त्या केसमध्ये त्यांनी मला एक 82 काढून दिलेलं आहे एव्हरेज. काय काढून दिलं त्यांनी मला 82 कुणाचे क्लोज आहे, बेसिकली 80च्या क्लोज आहे. सो कोण माझ्यासाठी जास्त इम्पॉर्टंट आहे, कुणाचं वेटेज जास्त आहे माझ्यासाठी, थेअरीचं वेटेज जास्त आहे असं तो सांगतो. हा डिफरन्स राहील तुमच्या मीन आणि एव्हरेजमध्ये. म्हणजे जेव्हा पण तुम्ही मीन आणि एव्हरेज कॅल्क्युलेट करणार, सो त्या केसमध्ये तो तुम्हाला फक्त एक एव्हरेज कॅल्क्युलेट नाही करून देते, तो फक्त असं सांगतोय की जो डेटाचा एव्हरेज तुम्ही कॅल्क्युलेट केला त्याच्या आतमध्ये जेवढा डेटा प्रेझेंट आहे ते सगळ्या डेटामधून कोणता डेटा माझ्यासाठी सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आहे. सो हे जे 80 मार्क्स आहेत, थेरोटिकलचे मार्क्स आहेत, हे 80 मार्क्स माझ्यासाठी जास्त इम्पॉर्टंट आहे या 90पेक्षा. 80 मार्क्स नका धरू, त्यांना पर्सेंटेज बदला कसं बनणार, पण बेसिकली हा थेरोटिकलचे मार्क्स होते. मी सांगतोय की थेरीचे मार्क्स माझ्यासाठी जास्त इम्पॉर्टंट आहे रॅदर देन प्रॅक्टिकल. सो माझा फोकस थेरोटिकल थेरी पेपरवरती जास्त झाला पाहिजे असं मी सांगतो. आहे मीडियन म्हणून. मीडियन कन्सेप्टला समजा मीडियन मिडल व्हॅल्यू तुम्हाला कॅल्क्युलेट करून देणार तुमच्या डेटाला. सगळ्यात पहिलं तर डेटा तुमचं सॉर्ट होणार इथं असेंडिंग टू डिसेंडिंगमध्ये डेटा सॉर्ट केलं जाईल आणि मग सॉर्टेड ॲरेमधलं जो पण मिडल एलिमेंट असेल, मिडल डेटा असेल, त्या डेटाला तुमच्यासमोर प्रेझेंट केलं जाईल. कसं होईल, दरवेळेस जेव्हा पण आपण डेटा सेट्सवरती वर्क करू तिथं आपल्याला मीन कन्सेप्टच कामाला येईल तसं नाही आहे. कधी कधी आपल्याला मीडियनला पण यूज करावा लागणार आहे. सपोज एखादी जो डेटा असेल तो खूप फार अवे आहे, प्रत्येक डेटा एक वेगवेगळ्याच ह्याला पॉईंट आउट करतो. सपोज एखाद्याची सॅलरी आहे 1 लाख आहे आणि बाकी सगळ्यांची सॅलरी 50,000 आहे. सो त्या केसमध्ये मीन कॅल्क्युलेट नाही होऊ शकत. जर का त्याचं मीन आपण काढलं तर तो एव्हरेज काहीतरी दुसरंच होईल. त्या केसमध्ये आपल्याला लागणारे मीडियनचा कन्सेप्ट, जिथं की आपल्याला एक प्रॉपर व्हॅल्यू आपल्याला तिथं फाइंड आउट करायची. सो सपोज मी तुमच्यासाठी एक्झाम्पल देतो की 10, जसं मी तुम्हाला एम्प्लॉईचं सांगतो, मी असं कन्सिडर करा की ही 1 लाख आहे, 10 म्हणजे 50 म्हणजे 50,000 म्हणून एक व्हॅल्यू असेल. मी सांगतो की सगळ्या एम्प्लॉईची सॅलरी काही अशा पद्धतीने आहे, 45, 50, कोणाची 47. हीच रेंज काय कशी आहे, मॅक्झिमम.
करतोय np डॉट median ARR6 array text काय तर मीडियम त्याचं 48.5 काय असणार आहे माझी एक एव्हरेज असणार आहे. त्याचं जर का मी मीन कॅल्क्युलेट केलं, सगळ्यात पहिले काय करतोय मी मीनचा कन्सेप्ट यूज करतोय. त्याच्या आतमध्ये मी तुम्हाला ARRAY6 प्रोव्हाइड केलं. सो तुम्ही बघू शकता त्यांनी मला एव्हरेज काढून काय दिलेलं आहे, एक 42चा एव्हरेज दिलेला आहे, जो की प्रॉपर डेटा नसेल, प्रॉपर सॅलरी पण नसेल. सो मी मीडियनचा कन्सेप्ट यूज करून काय करतोय, एक ॲक्च्युअल सॅलरी कॅल्क्युलेट करतोय. काय सांगतोय, पूर्ण एकच एम्प्लॉई आहे ज्याची 1 लाख आहे, पण बाकी सगळे एम्प्लॉईज काय तुमचे याच रेंजमध्ये आहे. तर मला कोणती रेंज पाहिजे, ॲटलिस्ट 46, 45 ते 50च्या मध्येच मला काय पाहिजे, माझी सॅलरी सेट झाली पाहिजे एखाद्या एम्प्लॉईसाठी. सो त्या केसमध्ये मी मीडियन कन्सेप्टला काय करणार, यूज करणार. एव्हरेज केलं तर तो बिलो जातो आहे, पूर्ण रेंजच्या बाहेरच जातो आहे पूर्ण. हा बेसिकली तुमची मिडल व्हॅल्यूला कॅल्क्युलेट करणार. आता इथं डेटा कोणता आहे, 1 2 3 4 5 6, सो टोटल 6 डेटा आहे. सो ह्याचं मिडल आपण घेऊ नाही शकत. तुम्ही एक ऑब्झर्व केलं असेल, त्याचं मिडल कुठं पॉसिबलच नाही आहे. सो मिडलमध्ये एक तर 2च डेटा येत आहे, 50 आणि 45. तर सगळ्यात पहिले तर हा डेटा सॉर्ट होईल, म्हणजे पायथन त्याला पहिलं सॉर्ट करणार आहे असेंडिंग टू डिसेंडिंगमध्ये. सो पहिले 10 येईल, मग 45 येईल, मग 47 येईल, आणि मग राहिलेले 50 येण्यासाठी. आणि मग जो मिडल 2 एलिमेंट तो कन्सिडर करणार. जेव्हा तुमच्याकडं असे इवन नंबर डेटा प्रेझेंट असतील, म्हणजे पुन्हा ॲरेमध्ये इवन काउंट आहे तुमचा, टोटल डेटाचा काउंट किती आहे, 6 आहे, म्हणजे 6 काय तुमचा इवन नंबर आहे. सो त्या केसमध्ये तो मिडल 2 एलिमेंट्स चूज करणार. जसं की इथं 50 आणि 45 आहे, त्या दोघांचा तो ॲव्हरेज घेणार आणि जो पण असेल तो आपल्यासमोर प्रोड्यूस करणार. आणि जर का सपोज इथं ऑड काउंट असतं, म्हणजे मी 47ला रिमूव्ह करतोय, सो त्या केसमध्ये बरोबर एक मिडल एलिमेंट आहे. मिडल एलिमेंटच्या बरोबर लेफ्ट साईडला 2च आहे, राईट साईडला पण 2च आहे. सो 50 काय आलं असतं मला ॲज ए आउटपुट म्हणून शो झालं असतं. जेव्हा मी ह्याला रन करणार, सो तुम्ही बघू शकता बरोबर 50 ॲज ए मीडियन व्हॅल्यू माझ्यासाठी काय आलेली इथं प्रिंट झाली. पुढचं आहे नंबर मोड फंक्शन. त्याच्या पण अगोदर आपण पहिले मीन आणि मॅक्सला घेऊ. बेसिक फंक्शन संपून टाकू. एव्हरेज, मीन, एव्हरेज, मीडियन, मीन, मॅक्स. हे बेसिक फंक्शन आहे, फक्त मिनिमम एलिमेंट तुम्हाला फाइंड आउट करून देणार. सेम तसंच आहे मॅक्स फंक्शन, आपण ऑलरेडी पायथनमध्ये पण स्टडी केलेलं आहे. अशा पद्धतीने मीन मॅक्सला पण तुम्ही इम्प्लिमेंट करू शकता. ठीक आहे, त्याच्यामध्येच व्हेरिएशन्स आहेत. मीनमध्ये एक फंक्शन एक आहे अर्ग मीन म्हणून, np डॉट arg मीन म्हणून पण तुम्ही राईट करू शकता. त्याच्या आतमध्ये तुम्ही पासआउट करा. हा बेसिकली आता तुम्हाला इंडेक्स नंबर तुम्हाला प्रोव्हाइड करणार. कोणत्या इंडेक्स नंबरवरती तुमचं मिनिमम एलिमेंट प्रेझेंट आहे तो व्हॅल्यू तुम्हाला इथं प्रोव्हाइड करणार. सेम मॅक्ससाठी पण आहे.
इंडेक्स नंबर्स तुम्हाला इथं भेटतील. STD म्हणून स्टँडर्ड डेव्हिएशन आपण त्याला डिनोट करतो. इम्पॉर्टंट कन्सेप्ट राहील आपल्या डेटा सायन्स आणि मशीन लर्निंगमध्ये. डेटा सेट पाहिजे होता मला 20, 30, 40, 50. प्रिंट करू. स्टँडर्ड डेव्हिएशन आपण कॅल्क्युलेट करणार आणि चेक करणार की जो स्टँडर्ड डेव्हिएशनचा आपला डेटा असेल तो मीनपासून किती लांब आहे किंवा क्लोज आहे. जर का तो डेटा मीनच्या जवळ असेल तर आपला जो डेटा सेट आहे तो नॉर्मलाइज्ड आहे. जो डेटा आपल्याकडे प्रेझेंट आहे तो परफेक्ट आहे, त्याला आपल्याला काही चेंज करण्याची एवढी गरज नाही. बट सपोज जर का तो आपला स्टँडर्ड डेव्हिएशनची जी व्हॅल्यू आहे ती मीनपेक्षा स्प्रेड झालेली, मीनपेक्षा ती लांब आलेली आहे आपल्याकडं, सो त्या केसमध्ये आपला जो डेटा आहे तो इम्प्रॉपर आहे. आणि जो डेटा आहे त्याच्यामध्ये हे पण चान्सेस आहे की फक्त मिसिंग फील्ड्स तर आपलं फिल करून काम होणार नाही, की जो डेटा आहे तो किती ॲक्च्युअल आहे आणि किती इम्प्रॉपर आहे. सो याचा अर्थ होईल की आपल्याकडं जो डेटा प्रेझेंट आहे तो चुकीचा डेटा आहे पूर्णपणे. जर का स्टँडर्ड डेव्हिएशन मीनपेक्षा लांब प्रेझेंट झाला सो त्या केसमध्ये असे आपण कन्सेप्ट सांगू शकतो की जो डेटा आहे तो इम्प्रॉपर आहे, म्हणजे की डेटा ॲक्च्युअल नाही आहे. सिंपल त्याला स्टँडर्ड डेव्हिएशनच्या मदतीने आपण कॅल्क्युलेट करू. सो ॲरे 7ला आपण इथं काय करतोय, 45ला आपण इथं कॅल्क्युलेट करतो. मीन काय आपलं त्याला पण आपण चेक करू एकदा. आणि असं प्रत्येक डेटासाठी आपण काय करू, स्टँडर्ड डेव्हिएशन कॅल्क्युलेट करू. एक ओव्हरऑल पूर्ण डेटाला घेऊ आणि कॅल्क्युलेट करू, आणि एक असं आपण प्रत्येक एक इंडिव्हिज्युअल डेटासाठी आपण स्टँडर्ड डेव्हिएशनला चेक करू. त्याचं मीन पण घेऊ शकतो आपण. दोनच गोष्टी याच्यामध्ये आपण चेक करणार. जो स्टँडर्ड डेव्हिएशन आहे तो मीनपेक्षा एक तर लोअर आहे का मीनपेक्षा आपल्या हायर आहे. जर का मीनपेक्षा आपलं स्टँडर्ड डेव्हिएशनची व्हॅल्यू हायर झाली सो त्या केसमध्ये आपल्याला इम्प्रूव्हमेंट करायचं आहे आपल्या सेटमध्ये. आपला जो पण डेटा सेट असेल, जो पण आपल्याकडे डेटा प्रेझेंट असेल त्याच्यामध्ये तोच डेटा जर का आपल्याकडं लोअर असेल सो त्या केसमध्ये आपण त्याच्यामध्ये काही चेंजेस नाही पण केले तरी जमणार. कारण एकही पॉईंट जर का आपल्याकडं वरती गेला 30पेक्षा जर का आपलं स्टँडर्ड डेव्हिएशनची व्हॅल्यू लॉंग जाती आहे म्हणजे स्प्रेड होती आहे सो त्या केसमध्ये आपल्याला डेटा चेंज करण्याची गरज आहे किंवा आपल्या डेटा खूप इनव्हॅलिड प्रेझेंट आहे असं त्याचा अर्थ होईल. सो मीनपासून आपला डेटा किती स्प्रेड झालेला आहे त्याला आपण एक चेक करणार म्हणजे. आता बेसिक एक्झाम्पल होतं 10, 20, 30, 40, 50. जेव्हा डेटा सेटवरती काम करू तेव्हा आपल्याला ॲक्च्युअल अंडरस्टँडिंग होईल की कसा डेटा आपला स्प्रेड होतो मीनपासून.
नेक्स्ट आहे व्हेरियन्स. स्टँडर्ड डेविएशन आणि व्हेरियन्स कधी कधी आपण दोघांपैकी एकच यूज करू किंवा दोन्ही पण यूज करू लॉंगर डेटा सेटसाठी. व्हेरियन्स तुम्हाला सांगणार की तुमचा जो डेटा आहे तो किती मीनच्या जवळ आहे, कारण जो डेटा असतो आपलं जेवढं पण डेटा सेटमध्ये डेटा असणार आहे तो सगळं डेटा मीनच्या जवळच पाहिजे आपल्याला. ठीक आहे, जेवढं डेटा आपलं मीनच्या जवळ असेल तेवढं आपला डेटा ॲक्युरेट आहे, तेवढं आपला डेटा चालणार आहे आपल्याला, त्याच्यावरती आपली काम होऊ शकतं. बट जर का आपला डेटा मीनच्या लांब जात असेल, एकदम एक्स्ट्रीमलीच लॉंग असेल डेटा एखादं, सो तो इम्प्रॉपर डेटा आहे, त्या डेटाला आपल्याला चेंज करण्याची गरज आहे. सो जेवढं लोअर आपलं व्हेरियन्स असेल तेवढा आपला डेटा सगळं एकत्र आहे आणि क्लोज टुगेदर, प्रत्येक डेटा आपला एकमेकांशी क्लोज आहे. आणि जेवढा डेटा आपला हाय व्हेरियन्स आपला हाय असेल तेवढा आपला डेटा काय पसरलेला आहे फार आहे. सो त्याचं स्क्वेअर रूट आपण घेत असतोय. बेसिकली स्टँडर्ड डेविएशनचंच कन्सेप्ट आहे. स्टँडर्ड डेविएशनचं स्क्वेअर रूट करून त्याचा जो पण आपल्याला आन्सर आलेला आहे त्याचंच आपण व्हेरियन्समध्ये कन्वर्ट करतोय. 200 आपल्याला काय आलेलं आहे इथं डेटा प्रेझेंट झालेला आहे. त्याचं जर का स्क्वेअर रूट आपण घेतलं तर समथिंग आपल्याला 14.14 असंच काहीतरी शो होणार. स्क्वेअर रूट आहे याचं स्क्वेअर करायचं 14.14213562370915 स्क्वेअर केल्यावरती एक ॲक्युरेट आन्सर, एक कॉमन 200 एव्हरेज केलं राऊंड ऑफ केलं. दोन्ही पण स्टँडर्ड डेविएशन आणि व्हेरियन्स आपल्याला हे सांगणार की आपला जो डेटा आहे तो मीनपेक्षा लांब आहे का जवळ आहे बेसिकली. सो ते कसं आपण स्केलवरती आणणार, आपण जेव्हा डेटा सेटला स्टडी करू तेव्हा तिथं मी तुम्हाला शो करणार हा डेटाचा यूज कसा करायचा. एखाद्या डेटा सेटवरती कॉलम्समध्ये तुमचा डेटा सेव्ह असेल तर सगळ्या कॉलम्सच्या एक एक डेटावरती आपण तो स्टँडर्ड डेविएशन आणि व्हेरियन्सला अप्लाय करू. आणि तिथं तुम्हाला लक्षात येईल मीन आणि व्हेरियन्स कसं रिफ्लेक्ट होतं आहे, कसं डिफरन्स फाउंड आउट होतं आहे. एक आहे आपल्याकडं NP डॉट क्युम्युलेटिव्ह सम पण आपण काय करू शकतो इथं परफॉर्म करू शकतो. तरच आपण देतोय CUM आणि SUM नावाने फंक्शन आहे आपल्याकडे. क्युम्युलेटिव्ह फंक्शन बेसिकली काय करणार, काय अशा पद्धतीने तुमच्यासाठी समला परफॉर्म करणार. प्रिव्हियस डेटावरती आपण ॲडिशन्स परफॉर्म करत जाणार. सपोज आपल्याकडे डेटा आहे काही अशा पद्धतीने, 10, 20, 30, 40 आणि 50. त्याचं कॅल्क्युलेशन कसं होणार, आपण सगळ्यात पहिले 10ला घेणार, मग 10 प्लस त्याच्यामध्ये 20 करणार, इक्वल टू करून आपल्याला 30 भेटणार. त्याच्यानंतर हा जो 30 आपल्याला भेटलेला आहे त्या 30ला आपण खाली घेणार आणि पुढचा नंबर त्याच्यामध्ये ॲड करणार म्हणजे की 60. काय अशा पद्धतीने मग 60ला आपण आणि पुढचा नंबर काय 40, सो त्याला आपण कॅल्क्युलेट करू 100 आणि मग 100ला खाली घेऊन त्याच्यामध्ये प्लस करणार 50ला म्हणजे की इक्वल टू आपल्याला भेटणार 1. जेव्हा मी प्रिंट करतोय NP डॉट
क्युम्युलेटिव्ह सम आतमध्ये ॲरेला पास करतोय. त्या केसमध्ये अशा पद्धतीने मला डेटा देतो. बघू शकता तुम्ही सगळ्यात पहिले 10, त्याच्यानंतर 10मध्ये पुढचा डेटा ॲड झाल्यावरती तो 30 झाला. 30मध्ये पुढचा डेटा 30 होता तो ॲड झाल्यावरती 60 झाला. 60मध्ये पुढचा डेटा 40 होता तो ॲड झाल्यावरती 100 आहे. आणि 100मध्ये पुढचा डेटा ॲड झाला म्हणजे 50 ॲड झाल्यावरती तो 150 आला. सो काही अशा पद्धतीने हा तुमचा आउटपुट आला. सेम प्रोडक्टसाठी पण आहे, तुम्ही प्रोडक्टला पण त्याला यूज करू शकता. np डॉट क्युम्युलेटिव्ह प्रोडक्ट म्हणजे की प्रोडक्ट प्रिंट np डॉट क्युम्युलेटिव्ह प्रोडक्ट त्याच्या आतमध्ये पास करायचा ॲड. आणि अशा पद्धत इथं तुम्ही बघू शकता सगळ्यात पहिले 10 ॲज इट इज आहे. मग 10मध्ये पुढचा नंबर इंटू झालेला आहे. आता जिथं ॲडिशन होत होती तिथं फक्त इंटू झालं. सो 10 इंटू 20 200 आहे. 200 इंटू 30 समथिंग 6000 आहे. आणि 6000 इंटू 40 परत हा डेटा तुमच्यासमोर प्रेझेंट होईल आणि त्याचं मल्टिप्लिकेशन अजून 50 सोबत केल्यावरती हा नंबर तुम्हाला भेटेल. आहे आपल्याकडं आता क्वांटाईल म्हणून पण आहे. क्वांटाईल रेंजला आपण स्टडी करू मॅथमॅटिक्समध्ये. त्याच्यासाठी डायरेक्ट आपल्याकडं फंक्शन. क्वांटाईलचा अर्थ काय होईल तुमच्यासाठी की बेसिकली तुम्ही क्वांटाईल तुम्हाला तुमचा जो डेटा असेल त्याला 4 पार्ट्समध्ये तुमच्यासाठी डिवाईड करून देईल. एक असेल तुमचं Q1, Q2 आणि Q3 आणि Q4. जसं की इयरमध्ये असतो आपल्याकडे बेसिकली. पहिल्या क्वार्टरमध्ये 3 फर्स्ट 3 मंथ्स लाईक आता. सेकंड क्वार्टरमध्ये 6 आणि 75% मग पुढं जातो थर्ड क्वार्टरमध्ये. आणि लास्ट क्वार्टरमध्ये तुमचं शेवटचे 3 महिने. त्या केसमध्ये तुम्ही डेटामध्ये पण तसं सेग्रिगेट करू शकता. डेटाला पण तुम्ही 4 पार्ट्समध्ये डिवाईड करू शकता. पहिलं 25% डेटा, मग राहिलेला 25%, मग 75% डेटावरती तुम्ही हँड्स ऑन घेऊ शकता. आणि मग एक तर पूर्णच 100% डेटावरती पण तुम्ही हँड्स ऑन घेऊ शकता. त्याच्यासाठी पण आहे क्वांटाईल म्हणून फंक्शन आहे. सो बेसिकली प्रिंट डॉट क्वांटाईल हा जो तुम्हाला रिटर्न करणार व्हॅल्यू रिटर्न करणार. सपोज मी देतो इथं ॲरे 7 आणि ह्याला मी पास करतोय 0.5. ह्याला मी पास करतोय 0.5. जेव्हा ह्याला रन करणार सो तुम्ही बघू शकता मला आलेलं आहे 30.0. काय आलेलं आहे 30.0. काय डेटा होता माझा 10 20 30 40 50 डेटा. तर त्याच्यामध्ये मी काय सांगतोय पहिलं 50% डेटा. 0.5चा अर्थ काय पहिलं 50% डेटा म्हणजे की स्टार्टिंगपासून ते 50 म्हणजे एवढंच डेटा म्हणजे की हाफ डेटा. हाफ डेटामध्ये मीडियन व्हॅल्यू जी असेल ती मला रिटर्न होणार. मीडियन काय 20. सॉरी काय रिटर्न झालं त्यांचं 30पर्यंतचं डेटा त्यांनी बेसिकली मला रिटर्न केलं.
हा टोटल किती डेटा आहे? 5 डेटा आहे बरोबर. 1 2 3 4 5 या ॲरेमध्ये टोटल 5 काउंट आहे, म्हणजे 5 डेटा प्रेझेंट आहे बरोबर. आता मी काय सांगतोय, क्वांटाईल म्हणजे काय, एक स्केल असते 0 to 1 आपण कन्सिडर करू. 0 to 1 मध्ये मला 4 पार्ट्समध्ये डिवाइड करायचं आहे, इक्वल पार्ट सगळ्यांमध्ये डिस्ट्रीब्यूट झाला पाहिजे. काय असेल इक्वल पार्टमध्ये? 0.25 0.5 0.75 आणि 1 नाही. लक्षात येतं आहे. तर 0 to 0.25चा जो पार्ट असेल तो फर्स्ट क्वांटाईल म्हणून मी कन्सिडर करू शकतो. हां, 0.25 to 0.50 सेकंड क्वांटाईल, 0.50 to 0.75 थर्ड आणि 0.75 पासून ते 1 पर्यंत. सो मी काय सांगतोय तुम्हाला, 0.5 म्हणजे काय आलं, पूर्ण हाफ डेटा. म्हणजे हाफ डेटा 0.5चा अर्थ काय झाला याच्यामध्ये, क्वांटाईलला जेव्हा मी 0.5 क्वांटाईल याच्यावरती अप्लाय केलं, सो त्याच्यामध्ये 30 काय हा त्याची मिडल व्हॅल्यू आहे. म्हणजे सो पूर्ण डेटामधलं हाफ डेटा मला जर का कन्सिडर करायचं आहे, मीडियन बेसिकली आपण इथून पिक करत असतो. हां, तर मिडल व्हॅल्यू काय असणार आहे, 30 असेल ना बेसिकली. आता अजून कसं समजता मला, 0.25 मी सपोज केलं, काय आहे ना 20 आहे. हां, म्हणजे इथपर्यंत तुमचा हाफ पार्ट आहे ना, त्या हाफच्या मध्ये काय 20 आहे. सो 0.25 तिथून त्यांनी पिक केलेली, एक मीडियम त्यांनी व्हॅल्यू घेतलेली इथं. 0.75 केलं तर काय होईल, 40 यायला पाहिजे. 0 आणि पूर्ण 1च जर का मी इथं पास केलं, काय यायला पाहिजे, 50 डेटा यायला पाहिजे पूर्ण शेवटचा डेटा. असं समज की हा सगळा डेटा एक स्केलमध्ये डिवाइड झालेला आहे. जसं मी तुला स्केल दिली 0 पासून ते 1 पर्यंत. पहिल्यांदा 0, मग 0.25, मग 0.50 0.75 आणि 1. जास्त 0 दिलं तर 10 यायला पाहिजे, 10 डेटा त्याच्यावरती प्रेझेंट आहे. 0.25 पर्यंत जर का तू गेली तर 10 पासून ते 20 पर्यंत डेटाच तुला भेटणार. 0.50 तू घेतलं तर 10 पासून ते 30 पर्यंत डेटा तुला भेटणार. 0.75 घेतलं तर 10 पासून ते 40 पर्यंत, आणि पूर्ण 1 घेतलं तर शेवटचा डेटा तुला. लक्षात येतं? सेम आहे, पर्सेंटाईल पण आहे. पर्सेंटाईल म्हणून पण आहे. त्याच्यामध्ये सपोज जर का मी 23.2 डेटा करूया.
आपण बेसिकली सेम क्वांटाईलवरच वर्क करणार, फक्त इथं 0ची आणि 1ची रेंज डिफाईन करण्याची गरज नाही आहे. डायरेक्ट पर्सेंटेजमध्ये तुम्ही डेटा डिफाईन करू शकता. जसं की मी इथं देतो 50. सेम वर्किंग आहे. 50% डेटा म्हणजे कोणताही 30च डेटा माझ्याकडं लागला अशा पद्धतीने. इथं पाहिजे तो पर्सेंटेज तुम्ही डिफाईन करू शकता. सपोज आता मी इथं दिलं नुसतं 33%. सो त्यांनी मला बरोबर 0% डेटा स्टार्ट कुठून होणार, इथं 10 असणार. 0पासून ते 33% डेटा कुठपर्यंत जाईल असं आपल्याला इथं कॅल्क्युलेट करावं लागेल. 50% डेटा पूर्ण याच्यामध्ये 30% आहे. सो आणि 0.25% डेटा 25% डेटा 20पर्यंत आहे. सो 20 आणि 30च्या मधला डेटा मला इथं प्रिंट झाला पाहिजे. बेसिक फंक्शन्स होते नमपायमधले, जे की सगळे यूज केले जाणार मॅथमॅटिक्समध्ये. मॅथमॅटिक्सचं पार्ट आहे आपलं पुढचं. त्याच्यामध्ये मी तुम्हाला आता मॅथमॅटिक्स स्टॅटिस्टिक्स तिथं ॲक्च्युअल इम्प्लिमेंट करायला सांगेल. कसं यूज करायचं त्यांना डेटा सायन्समध्ये ते आपण शिकू. त्याच्यामध्ये आपण हे सगळे नमपायचे आता फंक्शन्सला यूज करू. अजून फंक्शन्स तिथं जेव्हा आपण स्टडी करू तिथं आपण शिकून घेऊ. लॉगॅरिथमचा पार्ट आपण त्याच्यामध्ये अंडरस्टँड करू. लॉगला अजून आपल्याला डीपमध्ये जाऊन थोडंसं स्टडी करू. हा तुम्हाला मी फक्त लॉगचं एकच फंक्शन इथं इंट्रोड्यूस केलं होतं, पण हा जो लॉग आहे हा विथ बेस 10 आहे. जेव्हा जी पण व्हॅल्यू विथ रिस्पेक्ट टू बेस 10 असेल फक्त त्याच्यासाठीच ती यूज केली जाणार. सपोज एखाद्याचं लॉगॅरिथम मी काहीतरी वेगळंच नंबर तिथं पास केलं, फ्लोट पॉईंट नंबर तिथं पास केलं, मग लॉगॅरिथम त्याला कसं हँडल करतो, काय असतो बेसिकली लॉगॅरिथमचा कन्सेप्ट, त्याला आपण डीपमध्ये अंडरस्टँड करू. काय यूज करायचं लॉगॅरिथम आपल्याला ते समजून घेऊ. हे जे पण फंक्शन्स आपण स्टडी केलेले आहेत यांना डेटा सायन्समध्येच आपल्याला यूज करायचं आहे. उगाच आपण यांना शिकणार नाही, उगाच यांना आपण इम्प्लिमेंट करणार नाही. सो जशी आपली रिक्वायरमेंट असेल, जसा आपल्यासमोर डेटा सेट असेल त्याच्या हिशोबाने आपण ह्या फंक्शन्सला चूज करू आणि त्याच्यावरती अप्लाय करून त्या डेटाला आपण मॅनिप्युलेट करून घेऊ. ठीक आहे. कोणतं 23.2 आहे ना, 23.2च येईल ना. 20 ते 30मध्ये 33% किती येणार, 33% येतो बेसिकली. 25% बरोबर आहे. तर ते चुकलं असेल, डेटा वेगळा आहे का. 10, 20, 30, 40, 50 असेल तर बरोबर त्याचं 33% 23.2च येतं. आता हे 19 फंक्शन्स व्यवस्थितपणे घ्या. ट्रिग्नोमेट्रीचे पण फंक्शन्स आहे आपल्याकडं, ते तुम्हाला मी एक्सप्लेन करेन. हां साइन थिटा, कॉस थिटा आणि टॅन थिटा. जेव्हा मॅथमॅटिक्समध्ये जाऊ तेव्हा मी तुम्हाला त्याचे पण रिलेटेड फंक्शन्स एक्सप्लेन करेन. लॉगॅरिथमचे तिथं फंक्शन्स एक्सप्लेन करेन. हाच बेसिक आपल्याला पार्ट लागेल तिथं डेटा सायन्स आणि ह्याच्यासाठी.
ठीक आहे. आता शेवटचं नंपाईमध्ये कन्सेप्ट राहिलेलं आहे. जेवढं तुम्हाला मेथड्स होते, ॲरेजचे रिलेटेड जेवढे पार्ट होते ते सगळे तुम्हाला समजवलेले आहे. वेगवेगळे ऑपरेशन्स आपण त्याच्यावरती हे केलेलं आहे. आता फक्त एकच पार्ट राहिलेला आहे की ॲरेमध्ये डेटा कसं बाहेरून इम्पोर्ट करायचं. आपल्याकडे जो डेटा सेट असेल तो बेसिकली CSV फॉर्मॅटमध्ये असेल. सो तिथून आपण डेटाला ॲरेमध्ये घेऊन घेऊ. ॲरे बेसिकली मॅथमॅटिकल ऑपरेशनसाठी परफॉर्म होणार आहे. सो आपल्याकडे जे कॉलम्स असतील डेटा एक्सेल फाईल किंवा CSV फाईलमध्ये, असे कॉलम्स जे की मॅथमॅटिक्स आहे, म्हणजे की न्यूमेरिकचे कॉलम्स असतील, त्यांना तुम्ही इझिली तिथून पिक करून ॲरेमध्ये तुम्ही पुट करू शकता. त्याच्याकडे पण आपल्याकडं फंक्शन्स आहे. फाईल हँडलिंगचं कन्सेप्ट आपण पायथनमध्ये स्टडी केलेले आहे. सो थोडं त्याचा यूज करू आपण. आणि सपोज एखादा डेटा जो ॲरेमध्ये प्रेझेंट आहे, त्या ॲरेचा डेटा पण आपण फाईलमध्ये पुट करू शकतो. कॉलम्समध्ये आपण त्याला कन्वर्ट करून देऊ शकतो. असं जो डेटा असतो, जो डेटा मी ॲरेमध्ये क्रिएट केले, जसं की हा 10, 20, 30, 40, 50, सो या डेटाला मी कॉलम्समध्ये एक्सेलमध्ये पुट करून घेईल सगळा डेटा. किंवा त्याचा जो आन्सर असेल त्याच्यावरती जेव्हा मी मॅथमॅटिक्स काही यूज केलेलं आहे, जसं की प्रत्येकाचं मीन कॅल्क्युलेट मी केलेलं आहे, सो त्याचा जो मीन आहे त्या मीनला मी काय करणार, प्रत्येक डेटाचं त्याच्यामध्ये पुट करून घेणार. सो या अशा पद्धतीने इम्पोर्ट आणि एक्सपोर्ट आपण कसं करू शकतो, फाईल हँडलिंग, तो एकच पार्ट नंपाईमध्ये राहिलेला आहे, तो कंप्लीट करू. आणि मग आपण मॅथमॅटिक्स स्टॅटिस्टिक्सला आता स्टार्ट करू. एकदा तो पार्ट स्टार्ट झाला की मग डेटा सेट कसं यूज करायचं, डेटा सेटवरती मॅथमॅटिक्स स्टॅटिस्टिक्स कसं अप्लाय करायचं, मग त्याच्यावरतीच आपण डिस्कशन करू. डेटा क्लिनिंग ऑपरेशन्स असतील वेगवेगळे, त्याला आपण अंडरस्टँड करू. आणि ते झालं की मग आपण पांडासकडे मूव्ह करू. पांडासला यूज करून मग क्लिनिंग ऑपरेशन्स आपण स्टार्ट करू. नंपाईला व्यवस्थितपणे अंडरस्टँड करा. नंपाई लायब्ररी, नंपाई बेसिकली ॲरेचा कन्सेप्ट आहे. सगळे मॅथमॅटिकल ऑपरेशन्स याच्यावरती परफॉर्म केले जातील. जेवढे फंक्शन्स तुम्हाला सांगितलेले ते तर आहेच, अजून मॅथमॅटिक्समध्ये तुम्हाला अजून फंक्शन्स मी तुम्हाला इंट्रोड्यूस करेल. जेवढे कन्सेप्ट होते आणि मेथड्स होते, प्रत्येक कन्सेप्टच्या आतमध्ये मेथड्स आहेत, ही गोष्ट पण लक्षात आहे. तुम्हाला लूप पण चालवायचे, त्याच्यासाठी पण मेथड्स आहेत. तुम्हाला बेसिक आपलं स्लायसिंग इंडेक्सिंग करायचं, त्याच्यासाठी पण तुमच्याकडं मेथड्स अवेलेबल आहेत. 1D 2D 3D ॲरेवरती डिफरंट होणार आहे. स्प्लिट करायचं आहे, जॉईन करायचं आहे ॲरे, त्याच्यावरती पण आहे. ॲरेथमेटिक ऑपरेटर्स तुम्हाला यूज करायचे आहेत, ते त्यालासुद्धा तुम्हाला ॲरेमध्ये वेगळे कन्सेप्ट यूज करायचे. प्रत्येक याच्यासाठी मेथड्स आहेत. सगळे मेथड्स स्टडी करा. 19 फंक्शन जे तुम्हाला इंट्रोड्यूस करून दिले त्यांना व्यवस्थितपणे स्टडी करा. ठीक आहे. मग आपण मॅथमॅटिक्स आणि स्टॅटिस्टिक्समध्ये नंपाईला इम्प्लिमेंट करायला शिकू. डेटा सेटला हँडल करायला शिकू. ॲक्च्युअल वर्किंग काय असते डेटा सेटची त्याला आता अंडरस्टँड करू. उद्या फक्त तुमचं शेड्यूल त्यांनी A to Z म्हणजे असं पॅक केलेलं आहे. इंटरव्ह्यू प्लस टेक्निकल राऊंड प्लस तुमचं टेस्ट परत एकदा ठेवलेली आहे. बेसिक पायथनवरती, SQL वरती तुमचा इंटरव्ह्यू कंडक्ट केला जाईल. सो त्या केसमध्ये अंडरस्टँड करा, कन्सेप्ट रिवाईज करा आणि बघा. ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही वेमध्ये त्यांनी ठेवलेलं आहे. सो तुम्हाला त्यांनी मेसेज टाकलेला आहे ग्रुपवरती, त्याला रीड करा. कशा पद्धतीने टाईम त्यांनी सेट केले त्याला फॉलो करा. आणि हां घेणार आपले इंटर्नशिपचे स्टुडंट्स आहे बेसिकली. त्यांचं कम्युनिकेशन इन्क्रीज करायचं आहे, तुमचं करायचं आहे, त्या हिशोबाने त्यांनी हां त्यांना आम्ही सेट ऑफ क्वेश्चन्स देणार आहे ना, काय विचारायचं काय. सो बघा, टाईमला फॉलो करा आणि अटेंड करा. प्रेझेंटी मी लावून टाकतो तुमची, थोडा प्रॉब्लेम आहे आम्हाला सॉफ्टवेअरला. सो तुमची प्रेझेंटी मी लावून टाकेन. ठीक आहे. काय डाऊट असतील तर विचारा. उद्याच्या सेशन्स अटेंड करा त्यांचे. टेक्निकल क्वेश्चन्स राऊंड ठेवलेलं आहे त्यांनी बेसिकली, ते पण अटेंड करा. आणि इंटरव्ह्यूसुद्धा द्या. काय होतं आहे सांगा, कसं विचारताय, तुम्हाला एक आयडिया येईल. बेसिक आपलं पूर्ण पायथन प्रोग्रामिंग आणि SQL वरती तरी तुमचा इंटरव्ह्यू कंडक्ट केला जाईल. ते संपलं की मग आपण डेटा सायन्सवरती घेऊ तुमचा पुढे इंटरव्ह्यू. ठीक आहे. काय डाऊट असतील तर विचारा, नाही तर मीटिंग लेफ्ट करू शकता. अटेंडन्स तुमची मी लावून टाकेल.
तुमच्या इंटरव्ह्यूवरती डिपेंड आहे, म्हणजे नाहीच होणार